नमस्कार. मी प्राचार्य सुरेंद्र जगताप, जे अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन वडाळा या कला महाविद्यालय प्राचार्य आहे. महाराष्ट्रात शासनमान्य अनुदानित 31 कला महाविद्यालय आहेत. 31 कला महाविद्यालय म्हटल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या समस्या या सर्वच गोष्टी आल्या. पूर्वी आमचं संघटन होतं. नवीन संघटन घडवण्याचं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विचार चालले की नवीन संघटन यायला पाहिजे. अशातच आम्ही बाळासाहेब पाटील, मी, सांगली चोपडा कॉलेजचे प्राध्यापक साळी सर हे अनेक जण एकत्र आलो आणि एक नवीन संघटन करून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, कर्मचाऱ्यांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो. संघटन केवळ संघटना नुसती नावाला न ठेवता त्या संघटनेकडनं काहीतरी ठोस काम होणं आवश्यक होतं. बऱ्याच गोष्टी आम्हाला शासनाने करून मिळत नव्हत्या. यासाठी आम्ही जेव्हा एकत्र आलो आणि संघटन केलं, पण त्या संघटनेला एक मोठा अभ्यासू आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व हवं होतं. संघटनेमध्ये मी नावाला अध्यक्ष होतो, अध्यक्ष अजून पण आहे, पण बाळासाहेब पाटील यांच्या रूपातून आम्हाला एक मजबूत उपाध्यक्ष आणि संघटनेचं जोरात काम करणारे, संघटनेवरती प्रेम करून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढणारे असं एक व्यक्तिमत्व आम्हाला मिळालं. बाळासाहेब पाटील यांचा स्वतःचा अभ्यास तर आहेच, वाचन आहे आणि लढाऊ वृत्ती आहे. अन्यायाविरुद्ध लढणं कायम ते या कामात अग्रेसर असायचे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वांना 5वा वेतन आयोग लागू झाला होता, परंतु महाराष्ट्रातील 31 अनुदानित कला महाविद्यालयांना 5वा वेतन आयोग शासनाने दिलाच नव्हता. जेव्हा आम्ही संघटनेकडनं याचा पाठपुरावा सुरू केला, त्यावेळेस सर्वांनी ठरवलं की आपण न्यायालयीन दाद मागितली पाहिजे. बाळासाहेबांचा त्यावेळेस या गोष्टीला थोडासा नकार होता, कारण मंत्रालयातून किंवा ओळखीचे सांगली आणि कोल्हापूर या भागातील अनेक मंत्रिमंडळात होते त्यावेळेस. त्यांच्या बाळासाहेबांच्या वैयक्तिक ओळखी होत्या. इथून आपण प्रयत्न करू असं चालू होतं. पण तेही प्रयत्न आम्ही 3-4 वर्ष केले, तरी त्याला यश आलं नाही. शेवटी आम्ही न्यायालयात धाव घेतली आणि या कार्यात बाळासाहेबांचं एवढं सहकार्य झालं की म्हणजे प्रत्येक पत्रव्यवहार हा बाळासाहेब मला सांगलीवरून पाठवायचा आणि मी इथून पत्र ड्राफ्ट करून मंत्रालय, कला संचालनालय या ठिकाणी पोहोचवायचो. आतापर्यंत संघटनेच्या कार्यात जवळजवळ 2011 साली आमची संघटना जेव्हा स्थापन झाली, त्या संघटनेचं नाव महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे महाकॅटना. आणि या महाकॅटनाने पहिलं स्थापन झाल्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र केलं आणि कोल्हापूर येथे खूप मोठं अधिवेशन भरवण्यात आलं. त्यावेळेस महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजमधील प्रत्येक कर्मचारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचं नियोजन बाळासाहेबांनी अत्यंत एवढं सुंदर केलं होतं. आजही कोणी जुने कर्मचारी भेटले तर त्या अधिवेशनाची आठवण काढतात. हे केवळ बाळासाहेबांमुळेच शक्य झालं.